नमस्कार, इझी रंगोली 51 या चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर नेहमीसारखंच आज आपण एक अतिशय सुंदर रांगोळी बघणार आहोत आणि तुम्ही बघू शकतात की रांगोळी अतिशय कमी ठिपक्यांची आहे। तर 3 ते 2 ठिपक्यांची रांगोळी आहे। सुरुवातीला मधोमध 3 ठिपके काढले आणि आजूबाजूला 2 ठिपके ह्या पद्धतीने आपण काढून घेतलेले आहेत। त्यानंतर ह्या पद्धतीने आपल्याला एक कळीसारखा आकार तयार करून घ्यायचा आहे, जे समोरासमोरचे ठिपके त्यांचे। आता इकडे आपण 2-2 ठिपक्यांनीच ते आकार तयार करून घेतलेले आहे आणि मधले 3 ठिपके आपले तसेच राहतात। मग मधला ठिपका तसाच राहू द्यायचा आणि आजूबाजूचे जे ठिपके आहेत त्यांना ह्या पद्धतीने जोडून घ्यायचं, म्हणजे एक प्रकारे एक चांदणी तयार होते। त्यानंतर त्यांच्या भोवती आपण असा एक अर्धगोलाकार तयार करून घेणार आहोत। आता त्यानंतर त्यांच्या मधोमध परत आपण ह्या पद्धतीने छोटंसं असं गोलाकार तयार करून घ्यायचे आहेत। आपण बघू शकतात की सर्व जे आकार आपण तयार केलेले ते अगदी समान आपले आलेले आहेत आणि याच पद्धतीने आपण तयार करायचे आहेत। मधल्या भागी 6 आहे आणि आजूबाजूला पण पाहिले आपण तर असे छोटे छोटे बाहेरच्या साईडला 6 गोलाकार आपण काढून घेतलेले आहेत। त्यांच्यामध्ये मी ह्या पद्धतीने रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण विरुद्ध कलरचे ठिपके ठेवून घेऊयात। तर इकडे मी पिवळ्या कलरचे ठिपके ठेवून घेत आहेत। तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती आपण रोज नवीन नवीन सुंदर रांगोळ्या अपलोड करत राहतो, तर नक्कीच तुम्ही त्या रांगोळ्या बघू शकतात। त्यानंतर त्या चांदणीच्या मध्ये मी असा लाईट ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे। त्याची हलकीशी शेड आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे, म्हणजे तुम्ही बघू शकतात की आपण संपूर्ण रांगोळीमध्ये कलर भरलेला नाहीये। ती रांगोळी खूपच छान दिसते आणि इकडे व्हाईट टाइल्सवर आपण रांगोळी काढली आहे, म्हणून आपण व्हाईट कलरचा वापर न करता कोणत्या तरी डार्क कलरचा वापर केला तर अधिक चांगलं। तर इकडे त्यानंतर मी ठिपके ठेवून घेतलेले आहेत आजूबाजूच्या साईडनी। आता मधल्या साईडला जी छोटी चांदणी होती तिकडे मी डार्क पिंक कलर भरून घेतलेला आहे, तर अजूनच आपली रांगोळी उठवून दिसते। अशा पद्धतीने जर तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। थँक्यू।